नमस्कार मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खास त्या विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करत आहेत. मग महाराष्ट्र शासन दरवर्षी इयत्ता 5वी व इयत्ता 8वीसाठी स्कॉलरशिप परीक्षेचं नियोजन करत असतं. आता ही स्कॉलरशिप परीक्षा म्हणजे काय, या स्कॉलरशिप परीक्षेला कोणते विद्यार्थी बसू शकतात, यासाठी वयोमर्यादा काय असते, पात्रता काय लागते आणि ही परीक्षा नक्की कधी होते, परीक्षेचं स्वरूप असेल किंवा अभ्यासक्रम, ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. इयत्ता 5वी साठी जी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते, तर शिष्यवृत्ती परीक्षा काय असते? मग महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांमधील गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन केलं. 2015 पूर्वी ही शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी व इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जात. पण 2015च्या शासन निर्णयानंतर आता ही परीक्षा इयत्ता 5वी व इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. मग इयत्ता 5वी साठी जी शिष्यवृत्ती परीक्षा असते, त्या शिष्यवृत्ती परीक्षेला पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणतात. तर इयत्ता 8वी साठी जी परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेला पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा असं म्हणतात. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी साठी जी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते त्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. मग इयत्ता 5वी साठी घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा हे कोणते विद्यार्थी देऊ शकतात, तर यासाठी शासनाने 3 नियम आखलेले आहेत. ते कोणते? तर शासन मान्य शाळांमधील विद्यार्थी ही शिष्यवृत्ती परीक्षा देऊ शकतात. दुसरा नियम म्हणजे विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, म्हणजेच पालकांचे महाराष्ट्रात किमान 15 वर्षे वास्तव्य असावे आणि विद्यार्थी शासन मान्य शाळेत इयत्ता 5वीत शिकत असावा. आपल्याला काय सांगितले पात्रतेसाठी की विद्यार्थी शासन मान्य शाळेतील असावा, तो इयत्ता 5वीत शिकत असावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. आता हे झालं पात्रता, पण या परीक्षेसाठी लागणारी वयोमर्यादा. आता वयोमर्यादा काय सांगितली आहे, तर विद्यार्थ्याचे वय 1 जून रोजी खालील दिलेल्या वयापेक्षा जास्त नसावे. मग ते वय किती? तर सर्व प्रवर्गासाठी हे वयोमर्यादा 11 वर्ष इतकी आहे, तर तीच वयोमर्यादा दिव्यांगांसाठी 15 वर्ष इतकी आहे. आता परीक्षेची तारीख व वार. मग ही परीक्षा म्हणजे आता 5वी साठी असेल किंवा आता 8वी साठी जी स्कॉलरशिप परीक्षा असेल, ही परीक्षा नेमकी कधी होते, तर ही शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी घेण्यात येते आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निश्चित केलेल्या केंद्रावरती ही परीक्षा घेतली जाते. म्हणजे इयत्ता 5वी साठी आणि 8वी साठीची स्कॉलरशिप परीक्षा तुम्हाला ऑफलाईन मोडमध्ये द्यावी लागते आणि ती तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या परीक्षा परिषदेने निश्चित केलेल्या केंद्रावरती जाऊन द्यावी लागते. आता परीक्षेचं माध्यम. ही परीक्षा तुम्ही कोणकोणत्या मीडियम मधून देऊ शकता. मग विद्यार्थी जर मराठी मीडियमचा असेल तर तो विद्यार्थी ही परीक्षा मराठी मीडियम मध्ये देऊ शकतो. विद्यार्थी इंग्रजी मीडियमचा असेल तर तो विद्यार्थी ही परीक्षा इंग्रजी मीडियम मधून देऊ शकतो. अशाच प्रकारे मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू, इंग्रजी, सिंधी, तेलुगू आणि कन्नड या माध्यमांमधून विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. आता शिष्यवृत्ती प्राप्तीसाठी पात्रता. शिष्यवृत्ती प्राप्तीसाठी पात्रता म्हणजे तुम्ही परीक्षा दिली पण तुम्हाला शिष्यवृत्ती मिळण्यासाठी किती गुण आवश्यक आहेत, तर ही शिष्यवृत्ती मिळण्यासाठी प्रत्येक पेपरमध्ये किमान 40% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. म्हणजे तुम्हाला या परीक्षेसाठी जे पेपर द्यायचे आहेत, आता परीक्षेचं स्वरूप आपण पाहणार आहोत, पण तुम्ही जे पेपर द्याल त्या प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला किमान 40% गुण मिळणं आवश्यक आहे. आता याआधी पास किंवा नापास अशी पद्धत असायची, पण आता शासनाने ही पद्धत बदलून पात्र किंवा अपात्र असं ठरवलं जाऊ लागलं. मग पात्र विद्यार्थी कोण, तर ज्या विद्यार्थ्याला प्रत्येक पेपरमध्ये किमान 40% गुण मिळाले असतील असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात आणि ज्या विद्यार्थ्यांना 40% पेक्षा कमी गुण मिळतील असे विद्यार्थी या परीक्षेसाठी अपात्र ठरतात.
आता परीक्षेचं स्वरूप. मग मित्रांनो, इयत्ता 5वी साठी जी स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाते, या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये तुम्हाला एकूण 4 विषयांवरती प्रश्न विचारले जातात आणि हे 4 विषय 2 विभागांमध्ये डिवाइड केले असतात. आता 2 विभाग कोणते, तर पेपर 1 आणि पेपर 2. मग पेपर 1 मध्ये तुम्हाला प्रथम भाषा म्हणजेच मराठी आणि गणित या विषयावरती प्रश्न विचारले जातील, तर पेपर 2 मध्ये तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरती प्रश्न विचारले जातील. मग प्रथम भाषा म्हणजेच मराठी या विषयावरती 50 मार्कांसाठी 25 गुण किंवा 25 प्रश्न विचारले जातात, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क. असेच गणितासाठी सुद्धा आपल्याला एकूण 50 प्रश्न विचारले जातात व यासाठी 100 गुण दिलेले असतात. आता हा झाला पेपर फर्स्ट. अशा प्रकारे आपल्याला पेपर फर्स्ट हा 75 प्रश्नांचा सोडवायचा असून त्यासाठी एकूण 150 मार्क्स दिले जातात. आता पेपर फर्स्ट प्रमाणेच पेपर सेकंड मध्ये आपल्याला तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी या विषयावरती एकूण 25 प्रश्न विचारले जातील आणि हे 25 प्रश्न 50 मार्क्ससाठी असतील. आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरती आपल्याला एकूण 50 प्रश्न विचारले जातील, तर हे 50 प्रश्न 100 मार्क्ससाठी असतील. म्हणजे पेपर फर्स्ट प्रमाणेच पेपर सेकंड आपल्याला 75 प्रश्नांचा सोडवायचा आहे आणि यासाठी एकूण 150 मार्क्स असतील. मग या दोन्ही पेपरसाठी प्रत्येकी म्हणजे पेपर 1 साठी तुम्हाला 1 तास 30 मिनिटे इतका वेळ दिलेला असेल, तर पेपर 2 साठी तुम्हाला 1 तास 30 मिनिटे इतका वेळ दिलेला असेल. मग या दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला हे 75 प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. आता दिलेल्या प्रश्नांमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे प्रत्येक प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. आता आपण पाहिलं परीक्षेचं स्वरूप. याच्यावरून आपल्याला कळालं की ही परीक्षा देताना एकूण 4 विषयांवरती प्रश्न विचारले जातील, ते म्हणजे मराठी, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी. पण आता या प्रत्येक विषयाचा काहीतरी अभ्यासक्रम असेल. मग कोणता अभ्यासक्रम फॉलो केल्यानंतर आपल्याला परीक्षा सोपी जाईल, तर इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम म्हणजे यामध्ये आपल्याला युनिट्स आणि सब युनिट्स दिलेले असतात. मग या युनिट्स काय असतात, तर फर्स्ट युनिट इज लेटर्स ऑफ अल्फाबेट. मग या लेटर्स ऑफ अल्फाबेट मध्ये आपल्याला कशावरती प्रश्न विचारतात, तर असोसिएटिंग द नेम ऑफ अ लेटर विथ इट्स साऊंड or formation of words using given alphabets. अशाच प्रकारे सेकंड युनिट म्हणजे vocabulary. आता vocabulary आपल्याला writing familiar or related words with the given clues or pictures, correlating words with pictures. मग त्यात action words असतील, describing words असतील, then rhyming words, writing opposite words, writing word register, finding small words from the bigger ones and using or writing contracted forms. मग डिक्शनरी स्किल असेल, पार्ट्स ऑफ बॉडी असेल, देन नेम्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स. मग या वोकॅब्युलरी मध्ये आपल्याला नेम्स ऑफ बर्ड्स आणि ॲनिमल्स, देअर लिव्हिंग प्लेसेस अँड साऊंड्स याच्यावरही प्रश्न विचारले जातात. तर कंपॅरिझन्स असतील, होमोफोन्स असतील, नेम ऑफ कलर्स, थिंग्स, शेप्स, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स अँड गेम्स यावरही आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता थर्ड युनिट म्हणजे पंक्च्युएशन मार्क्स. पंक्च्युएशन मार्क्स काय असतात, जे आपण सेंटेन्स कंप्लीट झाल्यावरती किंवा 2 सेंटेन्स एकत्र करताना यूज करतो. मग ते पंक्च्युएशन मार्क्स कोणते असतात, तर कॅपिटलायझेशन, कोमा, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, एपिस्ट्रॉफी अँड एक्सक्लेमेशन मार्क यावरही आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता इंग्रजी विषयामध्ये पुढचं युनिट म्हणजे न्यूमरिकल इन्फॉर्मेशन. या
न्यूमरिकल इन्फॉर्मेशन वरती आपल्याला डेज ऑफ द वीक और मंथ्स ऑफ द इयर. देन कार्डिनल ऑर्डिनल नंबर्स असतील, शोविंग द डिरेक्शन्स अँड सब डिरेक्शन्स, मॅप रिडिंग और टेलिंग द टाइम, यावरती प्रश्न विचारला जातो. तर क्रिएटिव्ह थिंकिंग मध्ये ॲडव्हर्टाइजमेंट, मोटोज, मेसेजेस, सॉल्विंग पझल्स विथ द गिवन क्ल्यूज, देन सॉल्विंग रिडल्स विथ द गिवन क्ल्यूज, हे आपल्याला क्रिएटिव्ह थिंकिंग मध्ये विचारले जाणारे प्रश्न. आता इंग्रजीमध्येच पुढे स्टॉक एक्सप्रेशन्स म्हणजेच ग्रीटिंग्स, सीकिंग परमिशन, मेकिंग रिक्वेस्ट, कोरिलेशन बिटवीन इन्स्ट्रक्शन्स, एक्सप्रेशन्स अँड पिक्चर्स, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर मिसॅलिनियस मध्ये आर्टिकल्स असतील, प्रिपोजिशन्स असतील, ॲडजेक्टिव्ज असतील, ॲडवर्ब असतील, सेंटेन्स फॉर्मेशन असेल आणि सिंग्युलर किंवा प्लुरल फॉर्म असेल, या सब युनिट्स वरती आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि शेवटचा युनिट म्हणजे कॉम्प्रेन्शन म्हणजेच रीडिंग स्किल. या लास्ट युनिट मध्ये आपल्याला प्रोज म्हणजेच पॅरेग्राफ दिलेला असेल आणि त्या पॅरेग्राफ वरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर मित्रांनो, हा झाला इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम. आता इंग्रजी प्रमाणेच बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा अभ्यासक्रम काय दिलेला आहे ते बघूयात. म्हणजे तुम्हाला कोणकोणत्या घटकांवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये सर्वात पहिला घटक म्हणजे आकलन. आता या आकलन मध्ये सूचना पालन असेल, मग त्या जोड अक्षरे असतील, अक्षर असतील, शब्द असतील किंवा संख्या मालिका, इंग्रजी अक्षरमाला असेल, यावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर वर्गीकरण म्हणजे वेगवेगळं करणे, यामध्ये शब्द संग्रह, आकृत्या, संख्या, यावरही आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता अशाच प्रकारे क्रम ओळखणे, मग तो क्रम संख्या मालिकेमधला असू शकतो, आकृत्यांची मालिका असू शकते, चिन्हांची मालिका असू शकते किंवा चुकीचे पदही ओळखायला सांगितलं जाऊ शकतं. नंतर तर्कसंगती व अनुमान. आता यामध्ये आपल्याला भाषिक व अभाषिक अशा 2 पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. मग भाषिक तर्कसंगती व अनुमान मध्ये काय येतं, तर वय, तुलना, नावात बदल किंवा नाती. आणि अभाषिक मध्ये आकृत्या मोजणे, मग त्या आकृत्या त्रिकोण असतील, चौकोन असतील किंवा ठोकळे असतील, यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर आता प्रतिबिंब आणि प्रतिमा, मग आरशातील प्रतिमा असतील किंवा जलप्रतिबिंब असतील. म्हणजे जर तुम्हाला एखादी आकृती दाखवली आणि ती आकृती जर तुम्ही आरशासमोर धरली किंवा पाण्यासमोर धरली, तर ती आकृती तुम्हाला आरशात कशी दिसेल किंवा तिचं प्रतिबिंब कसं तयार होईल, यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग त्या आकृत्या असतील, अंक असतील किंवा अक्षरेही असू शकतात. त्याचप्रमाणे समसंबंध, समसंबंधांमध्ये आपल्याला शब्दसंग्रह, आकृती, संख्या दिल्या जातील आणि त्यातला समसंबंध ओळखायला सांगतील. तर पुढचं घटक म्हणजे समानपद ओळखणे. आता यामध्ये आपल्याला कुट प्रश्न विचारले जातात. मग कुट प्रश्न म्हणजे काय, तर गुंतागुंतीचे प्रश्न. आता या गुंतागुंतीच्या प्रश्नांमध्ये रांगेतील स्थान असेल, दिशा असतील, दिनदर्शिका असतील, वेन आकृती असेल किंवा चौरस वर्तुळातील संख्या ओळखायला लावल्या जाऊ शकतात. तर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पुढचा घटक म्हणजे गटाशी जुळणारे पद. आता यामध्ये आपल्याला शब्दसंग्रह, आकृत्या आणि संख्या दिलेल्या असतील आणि त्याच्याशी जुळणारे पद आपल्याला पर्यायामधून निवडायचे. मग सांकेतिक भाषांमध्ये शब्द, संख्या, चिन्हे यांचा परस्पर वापर करून एखाद्या सांकेतिक भाषामध्ये शब्द तयार करायला सांगितला जाईल किंवा संख्या तयार करायला सांगितली जाईल. आता शेवटचा घटक म्हणजे भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता. मग यावरही आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर बुद्धिमत्ता चाचणीप्रमाणेच मराठी विषयासाठी आपल्याला कोणकोणत्या घटकांवरती प्रश्न विचारले जातात, म्हणजेच मराठी विषयाचा सिलेबस काय आहे ते बघूया.
मग आता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मराठी या विषयावरतीचा सिलेबस बघताना आपल्याला सगळ्यात आधी वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे या घटकावरती प्रश्न विचारले जातात। मग यामध्ये आपल्याला उतारा दिलेला असेल, त्यावर आधारित प्रश्न असतील, वृत्तपत्रांतील जाहिराती व बातम्यांवर आधारित प्रश्न असतील किंवा कविता व त्यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर त्याचप्रमाणे कार्यात्मक व्याकरण, आता या कार्यात्मक व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती मग त्या कोणत्या असतात? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, नंतर लिंग, वचन, काळ, विरामचिन्हे, वाक्यांचे भाग आणि शुद्ध व अशुद्ध शब्द या उपघटकांवरती आपल्याला कार्यात्मक व्याकरणामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात। अशाच प्रकारे तिसरं युनिट म्हणजे भाषेचा व्यवहारात उपयोग। मग आता भाषेचा व्यवहारात उपयोग करताना वाक्यप्रचार असतील, म्हणी असतील किंवा संवादावर आधारित प्रश्न असतील, मग याच्यामध्ये आपल्याला काही सूचना दिलेल्या असतात। त्या सूचना कोणत्या? तर योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद किंवा वाक्यांच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखा, सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे इत्यादी प्रकारचे निर्देश दिलेले असतील आणि त्याच्यावरून आपल्याला ते वाक्य पूर्ण करून येणारं योग्य उत्तर निवडून लिहायचं असतं। आता भाषेचा व्यवहारात उपयोग यामध्ये आपल्याला माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी भाषांना पर्यायी मराठी शब्द शोधणे असेही प्रश्न विचारले जाऊ शकतात। मग याच्यामध्ये आपल्याला समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, शब्दकोडी असतील, जोड शब्द, अलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, समूहदर्शक शब्द, पिलूदर्शक शब्द किंवा घरदर्शक शब्द यावरही प्रश्न विचारले जाऊ शकतात। मग हे कशामध्ये विचारले जातात? तर शब्द संपत्तीवरील प्रभुत्व या घटकामध्ये आपल्याला हे प्रश्न विचारले जातात। मग अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे किंवा वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे, एकाच शब्दाचे भिन्न म्हणजेच वेगवेगळे अर्थ शोधणे, भाषाविषयक सामान्य ज्ञान। आता भाषाविषयक सामान्य ज्ञान म्हणजे इयत्ता 1ली ते इयत्ता 5वी पर्यंत तुम्ही हे भाषाविषयक सामान्य ज्ञान शिकलात, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात। मग ते काय असू शकतं? तर लेखक, कवी, संत, शास्त्रज्ञ, खेळाडू, राष्ट्रीय प्रतीके, दिनविशेष, शौर्य पदके, पुरस्कार, ग्रंथ, खेळ, रंगछटा, चव आणि प्रसिद्ध संबोधने यावरही तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात। मग मित्रांनो, हा झाला मराठी विषयाचा अभ्यासक्रम, ज्याच्यावरती आपल्याला एकूण 25 प्रश्न सोडवायचे आहेत आणि ते किती मार्क्ससाठी असतात? तर 50 मार्क्स। आता अशाच प्रकारे मॅथमॅटिक्स म्हणजेच गणित विषयाचा अभ्यासक्रम बघूयात। मग गणित या विषयासाठी आपल्याला एकूण 50 प्रश्न विचारले जातात। तर हे 50 प्रश्न एकूण 100 मार्क्ससाठी विचारले जातात। म्हणजे गणित हा विषय तुम्हाला 100 मार्क्स मिळवून देणारा विषय आहे। मग या गणितामध्ये नक्की कोणकोणत्या टॉपिक्सचा अभ्यास करायला हवा ते बघूयात। तर नंबर वर्क मध्ये आपल्याला इंटरनॅशनल नंबर्स अँड रोमन नंबर्स, then reading and writing numbers up to 10 digits, face value, place value of a digit and expanded form of a number, then making the smallest and greatest number अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात। then ascending and descending order of a numbers and comparison किंवा questions based on numbers from 1 to 100 or even and odd number, prime and composite number, twin prime, co-prime numbers and triangular and square numbers यावरही आपल्याला प्रश्न विचारले जातात। आता हे झालं नंबर वर्क। नंबर वर्क नंतर ऑपरेशन्स ऑन अ नंबर या युनिट वरती आपल्याला प्रश्न विचारले जातात। मग ऑपरेशन्स ऑन अ नंबर मध्ये कोणत्या प्रकारचे ऑपरेशन्स असतात? तर फर्स्ट वन इज ॲडिशन,
सो 4 मेन ऑपरेशन्स, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन हे आपल्याला या युनिटमध्ये पाहिजे. त्याचसोबत वर्ड प्रॉब्लेम्स ऑन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन, then expression and the use of letter in place of numbers, test of divisibility 1 to 10 and factors and multiples of numbers यावरही आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता याप्रमाणे तिसरं युनिट म्हणजे फ्रॅक्शन्स. सो फ्रॅक्शन मधला फर्स्ट पार्ट वल्गर फ्रॅक्शन्स. मग वल्गर फ्रॅक्शन्स मध्ये फ्रॅक्शन्स विथ इक्वल डिनॉमिनेटर लाईक फ्रॅक्शन्स अँड फ्रॅक्शन्स विथ अनइक्वल डिनॉमिनेटर म्हणजेच अनलाईक फ्रॅक्शन्स यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन ऑफ अ फ्रॅक्शन अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. आता दुसरं म्हणजे डेसिमल फ्रॅक्शन. मग डेसिमल फ्रॅक्शन मध्ये आपल्याला रीडिंग अँड रायटिंग, प्लेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट्स इन डेसिमल्स, यूज ऑफ डेसिमल फ्रॅक्शन्स, देन ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन्स. आता लास्ट युनिट म्हणजे मेजरमेंट ऑर मेन्सुरेशन. आता मेजरमेंट आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर लेंथ, मास, कॅपॅसिटी, मेट्रिक मेजर्स, कन्वर्जन ऑफ युनिट्स, ॲडिशन, सबट्रॅक्शन अँड वर्ड प्रॉब्लेम्स, देन मेजरिंग टाइम अँड मेरिडियन अँड पोस्ट मेरिडियन, आवर्स, मिनिट अँड सेकंड कन्वर्जन. मग यामध्ये पण आपल्याला ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल किंवा वर्ड प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात. मग कॅलेंडर वरती प्रश्न विचारले जाऊ शकतात तर रिम और ग्रॉस म्हणजेच पेपर मेजरमेंट, देन कॉइन्स अँड करन्सी, बेसिक कन्सेप्ट्स ऑफ सेलिंग अँड परचेसिंग ऑफ आर्टिकल्स. देन नेक्स्ट युनिट इज अप्लाइड मॅथमॅटिक्स. मग अप्लाइड मॅथमॅटिक्स मध्ये प्रॉफिट लॉस पर्सेंटेज असेल, सिंपल इंटरेस्ट असेल यावरती प्रश्न विचारले जातात. आता महत्त्वाचं युनिट म्हणजे मॅथमॅटिक्स मधलं महत्त्वाचं युनिट म्हणजे जॉमेट्री. मग जॉमेट्री मध्ये आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं तर अँगल्स असतील, पॅरलल अँड परपेंडिक्युलर लाईन्स असतील, ट्रायंगल्स, स्क्वेअर साइड्स अँड वर्टायसेस, किंवा सर्कल मध्ये मग रेडियस, डायमीटर, कॉर्ड, सेंटर, सर्कम्फरन्स, द इंटेरियर, द एक्सटेरियर अँड आर्क ऑफ सर्कल. मग अशा प्रत्येक शेपसाठी त्याचं पेरिमीटर असेल, एरिया असेल, पॅटर्न्स असतील विचारलं जाऊ शकतं, किंवा 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्सवरही आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. क्यूब अँड क्यूबॉइड्स. अँड द लास्ट वन इज पिक्टोग्राफ्स. मग पिक्टोग्राफ्स मध्ये आपल्याला कॉम्प्रेन्शन ऑन पिक्टोरियल इन्फॉर्मेशन या युनिटवरती प्रश्न विचारले जातात. मित्रांनो, हे होते इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची संपूर्ण आणि सविस्तर माहिती. आता आपल्याला परीक्षेचं स्वरूप समजलं, परीक्षेचा अभ्यासक्रम समजला आणि परीक्षा नेमकी काय असते हेही समजलं. आता ही परीक्षा पास व्हायचं असेल तर त्यासाठी योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. मग मित्रांनो, आता डबल ओ अकॅडमी तुमच्यासाठी ऑनलाईन बॅचेस सुरू करत आहे. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातील कोणतीही स्कॉलरशिप परीक्षा देत असाल तरी तुम्हाला या ऑनलाईन बॅचेसला जॉईन करता येऊ शकतं. म्हणजे या ऑनलाईन बॅचेसमध्ये विद्यार्थ्याकडून संपूर्ण विषयाची तयारी करून घेतली जाते. विद्यार्थ्याला बेसिक टू ॲडव्हान्स नॉलेज दिलं जातं. मग जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव असेल, विद्यार्थी पालक मार्गदर्शन असेल किंवा फ्री डाऊट सेशन असेल, अशा बऱ्याच सुविधा तुम्हाला या ऑनलाईन बॅचेसमध्ये मिळून जातात. क्लास लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दिला जातो. त्यामुळे तुम्हाला जर या ऑनलाईन बॅचेस जॉईन करायच्या असतील किंवा या ऑनलाईन बॅचेसबद्दल अधिकची माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरही कळवू शकता. थँक्यू.